आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज सोबत। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। घराला कुलूप लावून जात आहात, सावधान, ही बातमी आपल्यासाठी आहे। सकाळी सकाळी घरातून जॉबसाठी बाहेर पडलेल्या शिक्षकाच्या घरी भर बाजाराच्या परिसरात घराची कुलूप तोडून 2 लाखांवर चोरट्यांनी डल्ला मारण्याची घटना आज जामनेर शहरात घडली असून जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे। आज नौकार प्लाझा फ्लॅट नंबर 211 जामनेर येथे राहणारे किरण श्रीराम महाजन यांच्या घरी चोरट्यांनी धाडशी चोरी करून पोलीस प्रशासनाला एक आवाहन केले आहे। कारण नौकार प्लाझा फ्लॅट नंबर 211 च्या काही अंतरावर पोलीस स्टेशन आहे, तर काही अंतरावर जामनेर तहसील ऑफिस आहे। एवढेच नव्हे तर या ठिकाणी जामनेर शहरातील नावाजलेले बेस्ट बाजार मॉल आहे। सकाळपासून या परिसरात नेहमी मोठी वर्दळ असते। अशा ठिकाणी चोरट्यांनी चोरी करणे म्हणजे पोलीस यंत्रणेला आवाहन करणे ही खूप मोठी बाब आहे। किरण श्रीराम महाजन व त्यांची पत्नी हे दोघे इंदिराबाई ललवानी माध्यमिक विद्यालय येथे शिक्षक म्हणून नोकरीस आहे। त्यामुळे नेहमीप्रमाणे नोकरी निमित्त सकाळी 6:30 वाजेपासून ते 12 वाजेपर्यंत शाळेत जात असतात। याच गोष्टीचा फायदा चोरट्यांनी घेऊन दरवाजाची कडी कुलूप तोडून घरात शिरून चोरट्यांनी चोरी केली। त्यानंतर किरण श्रीराम महाजन सर यांच्या पत्नी नेहमीप्रमाणे 11:30 वाजता शाळेतून घरी आल्या। त्यांना अचानक कळाले की आपल्या घराचे कुलूप तोडलेले आहे। त्यानंतर त्यांनी तात्काळ किरण श्रीराम महाजन सर यांच्यावर फोनद्वारे कळवले की आपल्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून खाली पडलेले आहे व घराचा दरवाजा देखील उघडा आहे व घरातील बेडरूमचे लाकडी कपाटाचे लॉक तुटलेले आहे, असे त्यांनी फोनद्वारे किरण श्रीराम महाजन यांना कळवले। त्यानंतर किरण श्रीराम महाजन हे तात्काळ घरी धाव घेत आले आणि त्यांनी सर्व पाहणी केली असता त्यांच्या लक्षात आले की कपाटातील रोकड व सोन्याचे दागिने हे लंपास झालेले आहे व चोरट्यांनी त्यावर डल्ला मारलेला आहे। अशा परिस्थितीत किरण श्रीराम महाजन यांनी जामनेर पोलीस स्टेशनकडे धाव घेत पोलीस निरीक्षक कासार साहेब यांना कळवले। त्यानंतर पोलीस निरीक्षक कासार यांनी आपले एक पथक पाठवून सर्व पाहणी केली असता त्यांच्या लक्षात आले की किरण श्रीराम महाजन यांच्या घरी जबरी चोरी झालेली असून कपाटातील रोकड व दागिने लंपास झालेले आहे। त्यानुसार त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला। या सर्व घटनेत मात्र चोरट्यांनी केलेली धाडसी चोरीमुळे जामनेर तालुकावासियांमध्ये एक भीतीचे वातावरण तयार झालेले असून जामनेर पोलीस निरीक्षक कासार यांनी तात्काळ चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी जामनेर नागरिकांकडून केली जात आहे। आणि जामनेर शहरामध्ये आहोत। बेस्ट बाजार म्हणून हा एरिया ओळखला जातो। इथं अपार्टमेंट आहे आणि इथं आपल्यासोबत महाजन सर आहेत। त्यांच्याकडे आज सकाळी 7:30 ते 11:30च्या दरम्यान चोरी झालेली आहे। तरी आपण नेमकी चोरी कशी झाली त्यांना विचारू। नेमकं सर आपल्याला कसं कळालं की बाबा इथं चोरी झाली? मॅडम शाळेतून जेव्हा आले ना तेव्हा पूर्ण दरवाजा उघडा होता।
दरवाजा उघडा असल्यामुळे समजलं की चोरी झालेली बा. मध्ये जाऊन कपाट वगैरे उघडलेलं होतं पूर्ण. त्यातून सोन्याचे दागिने काही कॅश रोकड गेली तेव्हा हे आपल्याला कळालं की चोरी झाली. साधारण किती चोरी झाली, किती यावेळेस होत? 50 ग्रामपर्यंत सोन्याचे दागिने होते आणि 20,000 रुपयाचे कॅश होते. पोलीस स्टेशनला कॉल केला मग? हा, पोलीस स्टेशनला कॉल केला. त्यांच्यानंतर पोलीस कोण वगैरे कोणती येऊन पथक घेऊन गेले आपल्या? त्याकडे डॉग स्क्वॉड येऊन गेला, फिंगरप्रिंट्स दोघंही स्क्वॉड येऊन गेले. स्क्वॉड घेऊन गेले. तर आपण बघितलं साधारण 1.5 ते 2 लाखाचा आवाज होता, का जास्त होता? 4 ते 6 लाखापर्यंत आवेज होता. आणि आज सकाळी एका चोरट्याने इथं यांच्या घरावर एक डाका टाकलेला आहे आणि लवकरात लवकर जामनेर पोलीस स्टेशनतर्फे आरोपीला अटक करण्यात येईल अशी देखील त्यांना अपेक्षा आहे.